पिंपरीच्या मोशीमध्ये अडकलेल्या सुजाता शिंदे यांनी घटनेचा थरार सांगितलाय। तसंच सहकाऱ्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं समजताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमध्ये घडलेल्या दुर्घटनेत तब्बल 7 तास जे आहेत त्या सुजाता शिंदे ह्या मृत्यूशी झुंज देत होत्या। 7 तासानंतर त्यांचं बचाव पथकाकडून जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यांना या रुग्णालयात जे आहे त्या ॲडमिट करण्यात आलं। त्यांच्यावर पुढील उपचार जे आहेत ते सुरू आहेत। या जेव्हा मी पळाले त्यावेळेस मी प्रेशरने कॅन्टीनचा दरवाजाला प्रेस केलं, पण ज्यावेळेस मी थोडीशी नजर वाकडी करून बघितली तर ते सलप एवढा जोरात कोसळत होता। हे दिसल्यानंतर मी धावले आणि तो किचनचा दरवाजा मी ढकलला, पण माझ्या ढकलण्याच्या आधीच त्या दरवाजासहित मी बाहेर फेकली गेले। फेकल्यानंतर 10-1 मिनिटं तर मला काही सुचलं नाही। डोळ्यापुढे पूर्ण अंधार आला होता, आवाज पूर्ण बंद झाले होते, अगदी काहीच दिसेनासं झालं होतं सगळं। कोणाचे आवाज येत नव्हते, काही नव्हतं। तेव्हा मला असं वाटलं की मी आता या दुनियात नाही आहे, म्हणून की मी संपले असं वाटलं। तेवढ्या त्या 7 तासाच्या याच्यामध्ये आम्ही खूप काही अनुभवलं। घरची परिस्थिती डोळ्यासमोर येत होती, मुलं समोर येत होती, तर यातून बाहेर कसं पडायचं हे प्रयत्न चालू होते। देवाचा धावा चालू होता। मला वाटलं नव्हतं सगळं असं होईल म्हणून, सगळे सुखरूप यातून बाहेर पडतील हीच अपेक्षा करत होते मी, पण देवाने त्यांच्यावर वेळ आणली। काही बोलू शकत नाही, फक्त एवढेच मीडियाला मी सांगू शकते, सरकारला सांगू शकते की जशी त्या लोकांना मदत पोचली तशीच मला ही मदत मिळावी। मी एक सिंगल मदर आहे, मला 3 मुली आहेत, त्यांचं शिक्षण चालू आहे। अगर मी जर अजून 3-4 महिने कामाला नाही जाऊ शकले तर माझ्यापर्यंत थोडीफार मदत पोचली पाहिजे। कॅमेरामन कृष्णासह मी रणजित जाधव, TV9 मराठी।